श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर येत्या 29 जूनला वार असणार आहे सोमवार, आणि या दिवशी आली आहे 2026मधील वटपौर्णिमा. तर वटपौर्णिमेचा सण हा आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सुवासिनी महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला गेला आहे. या दिवशी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि चांगलं आरोग्य आपल्या पतीला प्राप्त व्हावं यासाठी हे वटपौर्णिमेचं व्रत जे आहे तर ते ज्येष्ठ महिन्यामधील येणाऱ्या पौर्णिमा तिथीला केलं जातं. आणि ज्येष्ठ पौर्णिमा जी आहे तर ती वटपौर्णिमा म्हणून ओळखली जात असते. ही वटपौर्णिमा जी आहे तर ती अत्यंत महत्त्वाची आणि शुभ मानली गेली आहे. या वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करत असतात, व्रत करत असतात. वडाच्या झाडाची पूजा या दिवशी अगदी श्रद्धेने मनोभावे करत असतात. आणि हीच पूजा करत असताना आपल्याला काही चुका ज्या आहेत तर त्या आवर्जून टाळायच्या आहेत. या काळात स्त्रियांनी चुकूनही पूजा करायची नाही. या दिवशी कोणते शुभ रंग आहेत, कोणते अशुभ रंग आहेत, कोणत्या रंगाची कपडे आपल्याला परिधान करायचे आहेत याचीच संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यासोबतच जो शुभमुहूर्त असणार आहे, अत्यंत शुभमुहूर्त हा 1 तासाचा असणार आहे. तर या 1 तासाच्या शुभमुहूर्तामध्येच आपल्याला ही जी वटपौर्णिमेची पूजा आहे तर ती करायची आहे. आणि तो मुहूर्त कोणता असणार आहे याची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, अगदी शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे याविषयीची जी संपूर्ण माहिती आहे तर ती तुम्हाला मिळून जाणार आहे. चला तर मग अशा नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. तर सुरुवातीला पाहूया की ही पौर्णिमा तिथी कधी सुरू होत आहे. तर ही जी पौर्णिमा तिथी म्हणजे ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथी बघा, 28 जूनला रविवारच्या दिवशी उत्तर रात्री 3:06 सुरू होत आहे. आणि ही पौर्णिमा जी आहे तर ती मंगळवारी 30 जूनला मंगळवारच्या दिवशी पहाटे 5:26 समाप्त होणार आहे. तर या दिवशी म्हणजे सोमवारच्या दिवशी हे जे व्रत आहे तर ते केलं जाणार आहे, कारण की उगवत्या तिथीनुसार पौर्णिमा ही सोमवारच्या दिवशी आलेली आहे. म्हणून वटपौर्णिमेचं व्रत हे सुवासिनी महिलांनी या सोमवारच्या दिवशी 29 जूनला करायचं आहे. त्यासोबतच वडाच्या झाडाची सुद्धा आपल्याला याच दिवशी पूजा करायची आहे. तर पूजा करताना आपण जी वस्त्र परिधान करतो तर ती सुद्धा अत्यंत महत्त्वाची असतात. काही रंग जे आहे तर ते नकारात्मकतेनं भरलेले असतात आणि काही रंग अत्यंत शुभ असतात, जे सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानले जात असतात. तर या दिवशी आपण बघा, हिरवा, पिवळा, लाल, केसरी, गुलाबी या प्रकारचे जे शुभ रंग आहेत तर हे म्हणजे या रंगाची कपडे किंवा साडी घालून, बांगड्या घालून आपण ही जी पूजा आहे तर ती करू शकतो. या दिवशी बघा, अगदी मनोभावे श्रद्धेनं व्रत करावं, वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करावी, वडाच्या झाडाला सूत गुंडाळून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी. अशी धार्मिक मान्यता आहे की याच दिवशी सत्यवानाचे प्राण सावित्रीनं यमदेवाकडून परत आणले होते, आणि म्हणूनच आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं, आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी, त्यासोबतच आपल्या पतीला चांगले आरोग्य मिळावं यासाठी सुवासिनी महिला हे व्रत करत असतात. तर हे 5 जे शुभ रंग आहेत तर त्या 5 शुभ रंगांपैकी एखाद्या रंगाची तुम्ही साडी, बांगड्या अशा काही ज्या वस्तू आहेत सौभाग्याच्या तर त्या परिधान करून तुम्ही वडाची झाडाची पूजा करू शकता. या दिवशी बघा, पांढरा, काळा आणि निळा हे जे अशुभ रंग आहेत तर ते आपल्याला चुकूनही या दिवशी परिधान करायचे नाहीत. त्यासोबतच आपल्याला या 3 रंगाच्या बांगड्यासुद्धा चुकूनही पूजा करताना घालायच्या नाहीत. आता पाहूयात पूजा कोणत्या काळामध्ये आपल्याला करायची आहे. तर या दिवशी म्हणजेच 29 जूनला सोमवारच्या दिवशी
सकाळी 9 वाजल्यापासून ते दुपारी 12:35 जो शुभ मुहूर्त आहे, तर या शुभ मुहूर्तामध्ये आपल्याला ही जी पूजा आहे तर ती आपली करून घ्यायची आहे. आता बघा, कोणत्या काळामध्ये पूजा करायची नाही, तरी या दिवशी जो राहू काळ असणार आहे, तर या राहू काळामध्ये आपल्याला ही जी पूजा आहे तर ती चुकूनही करायची नाही. कारण की राहू काळामध्ये केलेल्या कोणत्याच पूजापाठाचं फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत नाही. आणि हा जो राहू काळ आहे तर तो केतूचा कारक मानला गेला आहे. आणि या काळामध्ये आपण बघा, कोणतेही शुभ कार्य असेल तर ते वर्ज्य मानलं गेलं आहे. त्यामध्ये पूजापाठ असतील किंवा इतर कोणतंही कार्य असेल, सेवा असतील, तर त्या आपण या राहू काळामध्ये चुकूनही करू नयेत. तर या राहू काळाची जी सुरुवात आहे तर ती सकाळी 7 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत असणार आहे. या 2 तासाच्या राहू काळामध्ये आपल्याला ही जी वटपौर्णिमेची जी पूजा आहे तर ती चुकूनही करायची नाही. तर अशी काही माहिती होती, तर ही माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर हे 5 शुभ रंग आहेत, हे 3 अशुभ रंग आहेत. तर हे रंग घालून आपल्याला किंवा या रंगाचे कपडे घालून आपल्याला ही जी पूजा आहे तर ती अजिबात करायची नाही. तर शुभ मुहूर्तसुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेला आहे. तर नक्की प्रयत्न करा या शुभ मुहूर्तामध्येच तुम्ही पूजा करण्याचा. तर त्या पूजेचं फळ तुम्हाला 100% नक्कीच प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर नवीन आला असाल किंवा पहिल्यांदाच चॅनेलला भेट दिली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण जे व्हिडिओ माझे असणार आहेत तर ते तुम्हाला पाहायला मिळतील. भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना माझा श्री स्वामी समर्थ.